Hello dear students, this is Sachin Memane and once again I welcome you all to this platform. मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा असू द्या किंवा कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी पदासाठी घेतली जाणारी मुख्य परीक्षा असू द्या, या दोन्ही परीक्षांमध्ये इंग्लिश हा विषय खूप जास्त महत्त्वाचा ठरतो. आता इंग्लिश म्हटल्यानंतर फक्त आणि फक्त इंग्लिश ग्रामरचा विचार आपण करू शकत नाही, कारण तितकाच महत्त्वाचा दुसरा जो घटक आहे तो म्हणजे इंग्लिश व्होकॅब्युलरी, ज्याला आपण इंग्रजी भाषेचा शब्दसंग्रह असं म्हणतो. आता याच्यामध्ये बऱ्याचशा उपघटकांचा समावेश होतो, जसं की अँटोनिम, सिनोनिम्स असेल, कन्फ्युजिंग वर्ड्स असतील, इडियम्स अँड फ्रेजेस असतील आणि वन वर्ड सबस्टिट्यूशनचा पार्ट असेल. परंतु याच्यामध्ये इडियम्स आणि फ्रेजेस हा घटक आता ज्या काही एक्झाम झाल्यात मागच्या 2-3 वर्षांमध्ये, या सर्व एक्झाममध्ये हा घटक जास्त हायलाईट केला गेला आहे. म्हणजे प्रत्येक एक्झामिनेशनमध्ये या टॉपिकवर बरेचसे क्वेश्चन्स विचारले गेलेत आणि सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे ते क्वेश्चन्स रिपीटेड आहेत. म्हणजे तीच इडियम विचारली गेली बऱ्याचशा परीक्षेमध्ये. त्याच्यामुळे अशा काही कॉमनली किंवा आपण म्हणू की फ्रिक्वेंटली आस्क्ड इडियम्स अँड फ्रेजेस कोणते आहेत तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण येणाऱ्या एक्झाममध्ये परत सुद्धा त्याच प्रकारचा किंवा तोच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर आजच्या सेशनमध्ये आपण अशा काही इडियम्स पाहणार आहेत. त्याचबरोबर त्याच इडियमचा वापर आपण वाक्यामध्ये सुद्धा केलेला आहे की तुम्हाला त्याचा यूज सुद्धा करता आला पाहिजे. सुरुवात करतोय आपण. द फर्स्ट वन, रँक अँड फाईल. आता रँक अँड फाईल मीन्स व्हॉट? ऑर्डिनरी पीपल, ज्याला आपण म्हणतो सर्वसामान्य लोक. रँक अँड फाईल मीन्स व्हॉट? सर्वसामान्य लोक. आणि त्याचाच वापर वाक्यामध्ये केला आहे. मेगा हॅज वाईड स्प्रेड सपोर्ट फॉर हर अमंग द रँक अँड फाईल. म्हणजे मेघाला कॉमन लोकांचा खूप जास्त सपोर्ट आहे, याचा अर्थ असा होतो. तो रँक अँड फाईलचा अर्थ लिटरल घ्यायचा नसतो. वन इम्पॉर्टंट थिंग अबाउट इडियम इज दॅट यू आर नॉट सपोज टू टेक द लिटरल मिनिंग ऑफ इट ॲज इट इज. कारण शब्दशःचा अर्थ घेतला तो वेगळाच असतो. याचा कन्व्हेन्शनल मिनिंग असेल ना, ट्रॅडिशनल मिनिंग काय म्हणतो त्याला, तर तो तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर रँक अँड फाईलचा अर्थ काय होतो? ऑर्डिनरी पीपल. ही होती पहिली इडियम. नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट वन इज अंडर हिज थंब. अंडर हिज थंब म्हणजे त्याच्या अंगठ्याखाली असं नाही म्हणायचं. अंडर हिज थंबचा अर्थ काय होतो? अंडर हिज कंट्रोल ऑर इन्फ्लुएन्स. इन्फ्लुएन्स म्हणजेच काय? तर प्रभाव. म्हणजे एखाद्याच्या पूर्णपणे ताब्यात असणे याला आपण काय म्हणतो? अंडर हिज थंब. आणि याच इडियमचा वापर जर वाक्यात केला, शी हॅड हिम अंडर हर थंब, म्हणजे तिने त्याला पूर्णपणे ताब्यात घेतलं होतं किंवा तो तिच्या पूर्ण प्रभावाखाली होता, असा याचा अर्थ होतो. लेट्स मूव्ह टू थर्ड वन. ॲट वन्स विट्स एंड. आता विट्स म्हणजे थोडक्यामध्ये काय? बुद्धिमत्ता. आणि एखाद्याची अशी परिस्थिती, गोंधळाची अवस्था की त्याला त्याच्यामध्ये काही सुचत नाही, म्हणजे अ स्टेट ऑफ बिंग इन कम्प्लीट कन्फ्युजन, म्हणजे गोंधळाची अवस्था. म्हणजे ॲट वन्स विट्स एंड. मयूर वॉज ॲट हिज विट्स एंड वेन ही रिअलाइज दॅट हिज लॅपटॉप वॉज हॅक्ड. म्हणजे माझा लॅपटॉप किंवा मयूरचा लॅपटॉप हॅक केलाय हे समजल्यानंतर मयूरची अवस्था पूर्णपणे गोंधळलेली होती, असा त्याचा अर्थ होतो. हा बऱ्याच वेळा विचारला गेलाय की ॲट वन्स विट्स एंड म्हणजेच काय? गोंधळाची अवस्था. नेक्स्ट वन, टू गेट रीड ऑफ. टू गेट रीड ऑफ म्हणजेच काय? सुटका करून घेणे. आता हा जो प्रश्न आहे ना, हा बऱ्याच वेळा विचारला गेलाय आणि आपल्याला माहिती पण असतो. इव्हन डे टू डे लाईफमध्ये सुद्धा तुम्ही हा यूज करत असता. टू गेट रीड ऑफ म्हणजेच काय? डिस्पोज ऑफ किंवा टू फ्री वन सेल्फ फ्रॉम समथिंग. एखाद्या गोष्टीपासून आपली सुटका करून घेणे असा त्याचा अर्थ होतो. बघा, इट इज टाइम टू गेट रीड ऑफ ऑल सुपरस्टिशन्स. म्हणजे आता ही वेळ आहे की आपण सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धेपासून स्वतःची मुक्तता करून घेतली पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. सो टू गेट रीड ऑफ मीन्स व्हॉट? टू गेट फ्री वन सेल्फ फ्रॉम समथिंग ऑर समवन, असा त्याचा अर्थ तुम्ही घेणं अपेक्षित आहे. नेक्स्ट वन, कम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स. कम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स म्हणजेच काय? बी हायली सक्सेसफुल. एखाद्या क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीने खूप सारे यश संपादन करणे, ज्याला आपण म्हणतो कम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स, म्हणजे यशस्वी होणे किंवा मोठे यश मिळवणे. निशा स्टडीड हार्ड अँड फायनली कम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स. निशाने खूप जास्त अभ्यास केला अँड फायनली शी केम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स म्हणजे काय? फायनली शी बिकेम सक्सेसफुल इन दॅट फील्ड. दॅट इज द मीनिंग ऑफ दिस इडियम. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. हिट द नेल ऑन द हेड. आता नेल म्हणजे काय? तर खेळा. हेड म्हणजे डोके, म्हणजे डोक्यात खेळा ठोकणे असा अर्थ नाही घ्यायचा. थोडक्यामध्ये काय?
एखादी कृती करणे किंवा एखादी अशी गोष्ट बोलणे जी अगदी तंतोतंत असणे. म्हणजेच टू से, इथे डू नाही बघा, इथे टू से ऑर डू द एक्झॅक्ट थिंग, म्हणजे अगदी तंतोतंत बोलणे किंवा कृती करणे असा त्याचा अर्थ होतो. मेरी हिट द नेल ऑन द हेड सो सविता कुडंट से एनिथिंग फर्दर, म्हणजे मेरीने अगदी तंतोतंत तो विषय उचलला की सविताला पुढचं काही नाही बोलता आलं असा त्याचा अर्थ होतो. सो टू हिट द नेल ऑन द हेड मीन्स व्हॉट, टू से ऑर टू द एक्झॅक्ट थिंग. पुढचा पाहू आपण. ॲट डॅगर्स डाऊन, आता हा प्रश्न आत्ताच्या परीक्षेला म्हणजे कंबाईन ग्रुप बीची आत्ताची एक्झाम 2023ची झाली त्याच्यामध्ये हा प्रश्न येऊन गेलाय. ॲट डॅगर्स डाऊन म्हणजे काय, तर डॅगर म्हणजे काय, तर सुरा ज्याला आपण म्हणतो. मग सुरा कोणत्या कशामध्ये असतो, तर एखाद्या गोष्टीचं वैर असेल किंवा शत्रुत्व असेल, याला म्हणतात बिटरली होस्टाईल ऑर स्टेट ऑफ बिंग एन एनिमीशिप, जे एखाद्या व्यक्तीबद्दल आपलं कट्टर वैमनस्य असणे किंवा शत्रुत्व असणे असा त्याचा अर्थ होतो. वी शुड नॉट ॲट डॅगर्स ड्राउन ॲज वी आर लिव्हिंग इन अ सेम एरिया, म्हणजे आपण एकमेकांशी वैरत्व भावाने किंवा वैमनस्याने नाही वागलं पाहिजे कारण आपण सगळे एकाच एरियामध्ये राहतो असा त्याचा अर्थ होतो. सो ॲट डॅगर्स ड्राउन म्हणजेच काय, कट्टर वैमनस्य असणे किंवा शत्रुत्व असणे असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट वन, ॲन ॲक्स टू ग्राइंड. आता याचा अर्थ होतो की आपला स्वतःचा काही सेल्फिश एम किंवा मोटिव्ह असणे, म्हणजे स्वार्थ किंवा स्वहित असणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे कुऱ्हाडीला धार लावणे असा अर्थ घ्यायचा नाहीये, पण एक तर समजून जातं की ज्या इडियम जरी लिटरल मिनिंग घ्यायचा नसला तरी कुठं ना कुठं त्या अर्थाच्या जवळ जाणारे असतात. परंतु तुम्ही तो अर्थ घ्यायचा नाही, कारण बऱ्याच वेळा ऑप्शनमध्ये देताना 2 ऑप्शन खूप जास्त जवळचे दिले जातात, मग त्यावेळेस कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून एक्झॅक्ट माहिती असणं गरजेचं आहे. ट्रू सोशल वर्कर्स हॅव नो ॲक्स टू ग्राइंड, म्हणजे जे खरे समाजसेवक असतात ना त्यांचा कोणताही स्वार्थ त्याच्यामध्ये गुंतलेला नसतो असा त्याचा अर्थ होतो. टू ॲक्स टू ग्राइंड, अँड ॲक्स टू ग्राइंड म्हणजेच काय, सेल्फ मोटिव्ह किंवा एखादा सोहित किंवा स्वार्थ एखाद्या गोष्टीचा एखाद्या व्यक्तीचा असणे असा त्याचा अर्थ होतो. लेट्स मूव्ह टू नेक्स्ट वन. नेक्स्ट वन, टू कॉल अ स्पेड अ स्पेड. आता हा प्रश्न बऱ्याच वेळा येऊन गेलाय. टू कॉल अ स्पेड म्हणजेच काय, एखादी गोष्ट गोल गोल न फिरवता आडेवेडे न घेता स्पष्ट बोलणे. स्पीक फ्रँकली अँड डायरेक्टली, एखादी गोष्ट स्पष्ट बोलणे. निलेश सेड लेट मी कॉल अ स्पेड. मला अगदी स्पष्ट बोलू दे. यू हॅव स्टोलन माय मनी, म्हणजे काही लोकांना असं गोल गोल फिरत बोलण्याची सवय असते. गोल गोल फिरत म्हणजेच काय, आपला मुद्दा डायरेक्ट न बोलता ते असं आडेवेडे घेऊन बोलत असतात. तसं न बोलता एखादी गोष्ट आहे तशी मांडणे म्हणजे काय, तर कॉल अ स्पेड असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट वन, बर्न द मिडनाईट ऑइल. आता मध्यरात्री ऑइल जाळणे म्हणजेच काय, मध्यरात्री लोक काय करतात, झोपलेले असतात. म्हणजे एखादा अर्थ एखादी व्यक्ती जागी असेल तर नक्कीच ती व्यक्ती काय करत असेल, कठोर परिश्रम करते किंवा अभ्यास करते. टू स्टडी ऑर वर्क हार्ड असा त्याचा अर्थ होतो. आय हॅव माय प्रोजेक्ट्स टू कम्प्लीट सो हॅव बीन बर्निंग द मिडनाईट ऑइल, म्हणजे मला माझे काही प्रोजेक्ट्स कम्प्लीट करायचे म्हणून मी काय करतोय, आय हॅव बीन बर्निंग द मिडनाईट ऑइल म्हणजेच काय, मी कठोर परिश्रम करतोय किंवा खूप सारी मेहनत करतोय असा त्याचा अर्थ तुम्ही घ्यायचा आहे. नेक्स्ट वन, टू प्ले डक्स अँड ड्रग्स. टू प्ले डक्स अँड ड्रग्स म्हणजेच काय, एखादी गोष्ट एकदम कॅज्युअली करणे, हलगर्जीपणाने करणे किंवा निवांत करणे, ज्याला आपण टू ऍक्ट फुलिशली ऑर इनकन्सिस्टंटली, मूर्खपणाचे किंवा हलगर्जीपणाचे असा अर्थ होतो याचा. सरिता लॉस्ट हर जॉब फॉर प्लेइंग डक्स अँड ड्रग्स, म्हणजे सविताने तिचा जॉब का गेला, कारण तिने कोणती गोष्ट सिरियसली केलीच नाही. म्हणजे टू ऍक्ट फुलिशली ऑर इनकन्सिस्टंटली इट मीन्स टू प्ले डक्स अँड ड्रग्स. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. टू टेक द बुल बाईट्स हॉर्न्स. ही पण इडियम बऱ्याच वेळा विचारली गेलेली आहे. आता टू टेक द बुल बाईट्स हॉर्न म्हणजे बैलाच्या शिंगाला पकडायचा असा अर्थ नाही घ्यायचा, पण जरी इमॅजिन केलं तर समजून जातं ही सोपी गोष्ट नाहीये. म्हणजेच ही कशी अतिशय अवघड काम हाती घेणे. टू टॅकल अ प्रॉब्लेम इन अ बोल्ड अँड डायरेक्ट फॅशन, म्हणजे एखादा कठीण काम हाती घेणे असं त्याला आपण म्हणतो. याचा वापर करू. शी डिसाइडेड टू टेक द बुल बाईट्स हॉर्न अँड फायनली मॅनेज एव्हरीथिंग. मग तिने ठरवलं की हे कठीण काम मी पूर्ण करणार आणि फायनली तिने ते पूर्ण देखील केलं असा त्याचा अर्थ घ्यायचा. तर अशा प्रकारचे इडियम वाक्यात वापरले जातात आणि तुम्हाला विचारलं जातं याचा अर्थ काय किंवा जोड्या लावा, म्हणजे मॅचिंगमध्ये सुद्धा हा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट वन, रेन कॅट्स अँड डॉग्स म्हणजे कुत्र्याचा आणि मांजराचा पाऊस पडणे असं नाही घ्यायचा.
याचा अर्थ होतो की मुसळधार पाऊस पडणे किंवा धो धो पाऊस पडणे. बघा, याचा अर्थ टू रेन हेविली म्हणजे मुसळधार पाऊस पडणे. दो इट वॉज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स, बॉईज वर प्लेइंग क्रिकेट. इट मीन्स दॅट दो इट वॉज रेनिंग हेविली, बॉईज वर प्लेइंग क्रिकेट. याचा अर्थ होतो खूप जास्त पाऊस पडणे. इट मीन्स टू रेन कॅट्स अँड डॉग्स. नेक्स्ट वन, टू मूव्ह हेवन अँड अर्थ. आपल्या मराठीमध्ये पण एक म्हण आहे की आकाश पाताळ एक करणे. आकाश पाताळ एक कधी करतो आपण? जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला करायची असते, म्हणजे कठीण परिश्रम घेतो आपण, याला म्हणतो प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. टू मेक अ सुप्रीम एफर्ट्स, पराकोटीचे प्रयत्न करणे म्हणजेच आकाश पाताळ एक करणे, म्हणजे टू मूव्ह हेवन अँड अर्थ असा अर्थ होतो त्याचा. काय म्हटलं? सूरज मूव्ड हेवन अँड अर्थ अँड बिकेम अन IAS ऑफिसर. म्हणजे सूरजने कठोर परिश्रम केले आणि फायनली तो IAS अधिकारी झाला असं त्याला म्हणायचंय. समजलं? सोपं होतं ह्या. नेक्स्ट वन, बार्क अप द रॉंग ट्री. बार्क अप द रॉंग ट्री म्हणजेच काय? टू अक्यूज ऑर डिनाऊन्स द रॉंग पर्सन. चुकीच्या माणसावर दोषारोप ठेवणे. म्हणजे एखाद्या चुकीच्या माणसावर दोषारोप ठेवणे म्हणजे काय? टू बार्क अप द रॉंग ट्री. यू हॅव टू ऍक्सेप्ट द फॅक्ट दॅट सुनीता इज बार्किंग अप द रॉंग ट्री. तुला हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे की सुनीता चुकीच्या माणसावर दोषारोप ठेवते, चुकीच्या माणसाला दोष देते, असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट वन, कीप वन ॲट बे. याचा अर्थ होतो कीप वन ॲट डिस्टन्स. एखाद्याला आपल्यापासून दूर ठेवणे, लांब ठेवणे ज्याला आपण म्हणतो. म्हणजे काही लोक असतात की ज्यांना आपण पर्पजफुली काय करतो? दूर ठेवतो. म्हणजे एखादी वस्तू किंवा व्यक्ती यांना हेतू पुरस्सर दूर ठेवणे. माय बॉस इज व्हेरी रूड सो आय डू माय बेस्ट टू कीप हिम ॲट बे. म्हणजे माझा बॉस खूप जास्त उद्धट आहे म्हणून मी काय करतो? जास्तीत जास्त प्रयत्न करतो त्यांना दूर ठेवायचा, असा अर्थ तुम्ही घ्यायचा आहे. म्हणजे अशा प्रकारच्या इडियम्स तुम्ही बोलताना जर वापरलं तर हे जास्त इम्प्रेसिव्ह वाटतं ऐकायला सुद्धा. तर याचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. बोलायचं जाऊन दे, कमीत कमी परीक्षेमध्ये जर विचारलं तर आपला तो मार्क्स आला पाहिजे, एवढी काळजी फक्त घ्या. नेक्स्ट वन, मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ इट. आता क्लीन ब्रेस्ट ऑफ इट म्हणजेच काय? मन मोकळं करणे. पण याचा अर्थ वेगळा होतो बघा. मन मोकळं करणे म्हणजेच काय? जर तुम्ही कोणती चूक केली आहे आणि ती चूक तुम्ही कबूल करताय तर त्याला म्हणतात मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ समथिंग. म्हणजे कन्फेस एव्हरीथिंग वेन डन अ रॉंग थिंग. म्हणजे स्वतःच्या चुका कबूल करणे याला आपण म्हणतो. रवी डिसाइडेड टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ हिज रॉंग डुईंग. म्हणजे रवीने ज्या काही चुका केल्या होत्या त्या चुका कबूल करायचं रवीने ठरवलं आणि त्याने केल्या सुद्धा, असा अर्थ होतो. टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ समथिंग मीन्स टू एक्सप्रेस or to confess whatever mistakes that you have done in your past. Next one, like a cat on hot bricks. आता like a cat on hot bricks म्हणजे गरम विटेवर मांजर ठेवणं असा जरी अर्थ नाही घेतला तरी समजून जातं की असं केल्यानंतर कशी अवस्था असेल त्या मांजराची. 100% खूप जास्त अस्वस्थ होणे म्हणजे व्हेरी नर्वस. टू बिकम व्हेरी नर्वस मीन्स वॉट? टू लाईक अ कॅट ऑन हॉट ब्रिक्स. ठीक आहे. द टेन्स ॲटमॉस्फिअर मेड मी फील लाईक अ कॅट ऑन द हॉट ब्रिक्स. मग त्या ठिकाणी जे काही टेन्स ॲटमॉस्फिअर होतं ना, त्यामुळं मला असं वाटलं की ते एखाद्या मांजराला विटेव ठेवतात ना गरम, त्याप्रमाणे अवस्था होणे म्हणजेच काय? टू बिकम व्हेरी नर्वस ऑर बिंग इन अनकम्फर्टेबल सिच्युएशन. नेक्स्ट वन, क्राय फॉर द मून. आता क्राय फॉर द मून म्हणजे माहिती आहे आपल्याला की चंद्र दिसायला सुंदर असतो पण तो आपल्याला मिळणं शक्य नसतं. त्याच्यामुळं एखादी अशी गोष्ट मिळवायचा प्रयत्न करणे की त्याचं दुःख करणे जी मिळणं अशक्य आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय? आस्क फॉर द इम्पॉसिबल मीन्स वॉट? अशक्य गोष्टीसाठी दुःख करणे. टाइम शुड नॉट बी वेस्टेड ऑन क्राईंग फॉर द मून. याचा अर्थ आपला जो बहुमूल्य किंवा अमूल्य वेळ आहे ना, तो अशा गोष्टीच्यासाठी रडण्यात घालवायचा नाही की ज्या मिळणं अशक्य आहे. इट मीन्स आपण म्हणतो ना, यू शुड नॉट क्राय फॉर द मून. म्हणजे जी गोष्ट मिळणं अशक्य आहे त्या गोष्टीचं दुःख करू नये किंवा ती गोष्ट मिळण्यासाठी रडत बसू नये. कॅट अँड डॉग लाईफ म्हणजे काय? लाईफ फुल ऑफ कॉरल्स. आपल्याला माहिती आहे की जे परंपरेचे शत्रू ते म्हणजे उंदीर आणि मांजर आणि कुत्रा यांचं कधीच मैत्री होऊ शकत नाही. बरोबर. थोडक्यामध्ये काय? तर अशी अवस्था ज्याच्यामध्ये कायम लोक भांडत राहतात म्हणजे कॅट अँड डॉग लाईफ. आफ्टर 3 years ऑफ मॅरेज दे स्टार्टेड लिडिंग अ कॅट अँड डॉग लाईफ. म्हणजे 3 वर्षाच्या संसारानंतर त्यांनी कुत्र्या मांजरासारखं भांडायला सुरुवात केली. म्हणजे काय? दे स्टार्टेड लिव्हिंग ऑर दे स्टार्टेड लीडिंग, दे स्टार्टेड फायटिंग ऑर कॉरिंग लाईक कॅट अँड डॉग. नेक्स्ट वन,
कॉक अँड बुल स्टोरी, ज्याला म्हणतात अनबिलिव्हेबल स्टोरी, ज्याला अविश्वसनीय गोष्ट असं आपण म्हणतो. म्हणजे बैलाची आणि कोंबड्याची गोष्ट असा अर्थ न घेता अशी एखादी गोष्ट जी जी एकदम अनबिलिव्हेबल आहे, म्हणजे ज्याच्यावर विश्वास ठेवणं अशक्य. आपण म्हणतो ना काय, आय डोंट बिलीव्ह इन युअर कॉक अँड बुल स्टोरी, म्हणजे तुझ्या या गोष्टीवर माझा बिलकुल विश्वास नाहीये, त्याचा वापर करू. ही टोल्ड मी अ कॉक अँड बुल स्टोरी अबाउट येस्टरडेज मॅटर. म्हणजे त्यांनी मला कालच्या घटनेबद्दल कॉक अँड बुल स्टोरी सांगितली. म्हणजेच काय, अशी गोष्ट सांगितली ज्याच्यावर माझा विश्वास बसू शकत नाही किंवा कोणाचाच बसणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. टू प्रोज अँड कॉन्स बोलताना वापरतो आपण. म्हणजेच काय, फायदे तोटे विचारात घेणे, गुड पॉईंट्स अँड बॅड पॉईंट्स. म्हणजे we think about advantages as well as disadvantages. That is also called pros and cons. Okay, we need to know pros and cons of this project so it will be beneficial in future. म्हणजे या प्रोजेक्टचे काही फायदे आणि तोटे जर आपल्याला चांगले माहिती असतील तर आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये जास्त प्रॉब्लेम फेस नाही करावे लागणार, असं म्हणायचंय. नेक्स्ट वन, बी इन अ टाईट कॉर्नर. आता बी इन अ टाईट कॉर्नर, इफ यू आर इन अ टाईट कॉर्नर, डेफिनेटली कंडिशन कशी असते, माणसाची अडचणीची अवस्था असते. म्हणजेच इन अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन, अतिशय अडचणीची परिस्थिती असणे. इन कोविड-19 फायनान्शियली मेनी पीपल वर इन टाईट कॉर्नर. म्हणजे अतिशय अडचणीची परिस्थिती कोविडच्या काळामध्ये होती, आपण असं म्हणतोय. तर बी इन अ टाईट कॉर्नर मीन्स वॉज टू बी इन अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन. नेक्स्ट वन, ॲट आर्म्स लेंथ. आपण म्हणतो ना त्याच्यापासून एक हात लांब राहिलेलंच बरं. याचा अर्थ काय, टू बी ॲट आर्म्स लेंथ मीन्स वॉट, टू कीप ॲट डिस्टन्स, थोडे दूर राहणे. इट इज ऑलवेज आय ऑलवेज प्रेफर टू कीप माय रिलेटिव्ह ॲट आर्म्स लेंथ. म्हणजे नातेवाईकांना थोडं दूर ठेवतो, या अर्थाने तो वाक्य वापरलंय. याचा अर्थ होतो की थोडं अंतर मेंटेन करणे. आउट ऑफ द क्वेश्चन म्हणजेच काय, इम्पॉसिबल. आउट ऑफ द क्वेश्चन मीन्स वॉट, इम्पॉसिबल. आपण म्हणतो ना की तू दिल्लीला जाणार आहेस का, मी म्हटलं नाही जायचं, थोडक्यात असं म्हणा तुम्ही, किंवा आउट ऑफ द क्वेश्चन, राईट. मग थोडक्यामध्ये काय, एखादी गोष्ट अशक्य. वर्किंग टुगेदर विथ यू इज आउट ऑफ द क्वेश्चन नाव. मग तुझ्याबरोबर काम करणे हे गोष्ट अशक्य कोटीची आहे, म्हणजे होऊ शकत नाही. आउट ऑफ द क्वेश्चन म्हणजेच काय, अशक्य गोष्ट असणे. नेक्स्ट वन इज आउट ऑफ द वे, म्हणजेच काय, स्ट्रेंज, पूर्णपणे वेगळा किंवा विचित्र असणे. वी हॅव टू थिंक आउट ऑफ द वे टू डील विथ दिस काइंड ऑफ सिच्युएशन. आउट ऑफ द वे म्हणजे सरळ किंवा धोपट मार्ग सोडून वेगळा विचार करणे, ज्याला आपण म्हणतो आउट ऑफ द वे. आपण आउट ऑफ द वे जाऊन काही गोष्टी विचार केल्या जातात. म्हणजेच काय, की पूर्णपणे वेगळा किंवा वेगळा विचार करणे, या अर्थाने तुम्ही हे वापरू शकता. नेक्स्ट वन, शो अ क्लीन पेअर ऑफ हिल्स. आता क्लीन पेअर ऑफ हिल्स म्हणजेच काय, आपले पायाचे तळवे दिसणे. तळवे कधी दिसतात, माणसाचे माणूस पळायला लागल्यानंतर दिसतात. थोडक्यामध्ये याचा अर्थ काय घ्यायचा, की पळून जाणे, टू रन अवे, दूर पळून जाणे. विकास सॉ अ स्नेक अँड शोड अ क्लीन पेअर ऑफ हिल्स. म्हणजे विकासने जसा साप पाहिला आणि तो पळून गेला, याचा अर्थ टू रन अवे म्हणण्यापेक्षा टू शो क्लीन पेअर ऑफ हिल्स म्हणजेच काय, की पळून जाणे, या अर्थाने तुम्ही हे इडियमचा वापर केला जातो. नेक्स्ट वन, कीप वन्स फिंगर्स क्रॉस्ड, ज्याला आपण म्हणतो द एन्झायटी इन विच यू होप दॅट नथिंग विल अपसेट युअर प्लॅन. म्हणजे काही अनपेक्षित घडू नये अशी कामना करणे, ज्याला आपण म्हणतो ना की काही उद्या समजा एखादी गोष्ट होणार आहे आणि ज्याचा तुमच्या आयुष्यावर इम्पॅक्ट होणार आहे, तर आपण काय म्हणतो, लेट्स कीप आवर फिंगर क्रॉस्ड, म्हणजे लेट्स होप फॉर द बेस्ट. ज्याला आपण असं करतो की टुमारो इज द वर्डिक्ट ऑफ आवर केस, सो लेट्स कीप आवर फिंगर क्रॉस्ड मीन्स लेट्स होप फॉर द बेस्ट दॅट नथिंग विल बी रॉंग ऑफ इट, या अर्थाने तुम्ही ते वापरता. नेक्स्ट वन मीन्स वॉट, नो अवेल मीन्स वॉट, विदाऊट एनी रिझल्ट, कोणताही परिणाम न साधणे. वी ट्राईड आर बेस्ट टू क्लॅरिफाय आर पॉइंट्स बट नो अवेल. म्हणजे आपल्याला जो उचित परिणाम साधायचा असतो, जर तो परिणाम नाही साधता आला त्याला म्हणतात नो अवेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे याचाही वापर करू शकता. नेक्स्ट वन इज सिटिंग ऑन द फेन्स. आता फेन्स म्हणजे काय, समजा फेन्स आहे तर या बाजूला किंवा या बाजूला पॉझिटिव्ह कंडिशन असेल तर इकडे जायचं, इकडे निगेटिव्ह असेल तर इकडे जायचं. म्हणजे काही लोक काय करतात, नेहमी सिटिंग ऑन द फेन्स म्हणजेच काय, ऑप्शन ठेवतात इकडं किंवा तिकडं, म्हणजे परिस्थितीनुसार ते निर्णय घेतात. याला आपण म्हणतो टू हेजिटेट बिटवीन टू डिसिजन्स, द्विधा मनस्थितीत असणे. तेजस इज सिटिंग ऑन द फेन्स ॲज ही इज नॉट शुअर अबाउट हिज फ्युचर इन दिस कंपनी.
म्हणजे कंपनीबद्दल त्याला शुअर नाही, चांगलं होईल नाही होईल म्हणून तो फेन्सवर बसलाय. याचा अर्थ काय की ही इज नॉट इन फिक्स कंडिशन. म्हणजे त्यांची मेंटेड अशी झाली की इकडे की तिकडं, म्हणजे कुंपणावर बसणे ज्याला आपण म्हणतात मराठीमध्ये म्हणतो. नेक्स्ट वन इज स्प्रेड लाईक वाईल्ड फायर. म्हणजे स्प्रेड क्विकली. म्हणजे जर तुम्ही गावाकडे पाहिलं असेल तर जो वणवा लागतो तो वणवा खूप फास्ट पसरतो, कारण वाळलेलं गवत वगैरे असतं आणि वाऱ्याने ते जास्त जोरात पसरतं. म्हणजे एखादी गोष्ट जंगली आगीसारखी म्हणजेच काय पसरणे, खूप अतिशय वेगाने पसरणे. द न्यूज अबाउट हिज मर्डर स्प्रेड लाईक अ वाईल्ड फायर. म्हणजे त्याच्या खुनाची बातमी ही जंगली आगीप्रमाणे पसरली, म्हणजेच काही स्प्रेड लाईक अ वाईल्ड फायर. इट स्प्रेड रॅपिडली ऑर क्विकली इन सोसायटी. दॅट इज द मिनिंग दॅट शुड बी टेकन इन टू अकाउंट. नेक्स्ट वन इज द गिफ्ट ऑफ गॅब. याला आपण म्हणतो एबल टू स्पीक इझिली अँड कॉन्फिडेंटली. म्हणजे काही लोक बोलण्याच्या कलेमध्ये खूप पटाईत असतात. आपला मुद्दा ते पुढच्याला बरोबर पटवून देतात. याला म्हणतात की बोलण्याची कला. आपण म्हणतो ही इज गिफ्टेड विथ द गिफ्ट ऑफ गॅप. म्हणजे त्याच्याकडे काय बोलण्याची कला आहे, बोलण्याच्या कलेत पटाईतच नाही. आर प्राईम मिनिस्टर हॅज गॉट द गिफ्ट ऑफ गॅप. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या भारताचे पंतप्रधान हे खूप चांगले वक्ते आहेत. म्हणजे काय, ही हॅज गॉट द गिफ्ट ऑफ गॅप असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट वन, बाय हुक ऑर बाय क्रूक. म्हणजे बाय फेअर ऑर फाऊल मीन्स. म्हणजे कोणत्याही प्रकारे करायचं म्हणजे करायचं. बाय हुक ऑर बाय क्रूक म्हणजे काही करून. यू हॅव टू कम्प्लीट द टास्क बाय टुमारो बाय हुक ऑर बाय क्रूक. म्हणजे उद्यापर्यंत तुझं काम कम्प्लीट झालं पाहिजे. आय डोंट नो हाऊ. म्हणजे बाय हुक ऑर बाय क्रूक यू हॅव टू कम्प्लीट युअर टास्क बाय टुमारो. दॅट इज द मिनिंग ऑफ दिस इडियम. नेक्स्ट वन इज फिदर वन्स ओन नेस्ट. म्हणजे मेक मनी फॉर वन सेल्फ. स्वतःचा स्वार्थ पाहणे. आता फिदर वन्स नेस्ट म्हणजे असं नाही की स्वतःच्या घरट्याला काड्या लावणे. काड्या म्हणजे ज्याला आपण होतो गवताच्या काड्या म्हणजे घरटं बांधणे. पण एक तर समजून जातं आपण स्वतःच घरटं स्वतः बांधतो. म्हणजे सम हाऊ वी आर सेल्फिश इन दॅट कंडिशन. म्हणजेच काय, इन टुडेज वर्ल्ड एव्हरीबडी वॉन्ट्स टू फिदर वन्स ओन नेस्ट. या अर्थाने तुम्ही घेता. अशा प्रकारे एवढे पाहिलेत आपण काही इडियम्स. अजून बाकी आहेत. तर पुढच्या सेशनमध्ये ज्यावेळेस मी भेटेन, वी आर गोइंग टू हॅव सेकंड पार्ट ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस विच आर फ्रिक्वेंटली आस्क्ड इन एक्झामिनेशन. तर या चॅनलवर आपण बऱ्याच प्रकारचे इडियम्स अँड फ्रेजेस असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन असतील किंवा कन्फ्युजिंग वर्ड्समध्ये होमोग्राफ होमोफोन्स असतील, अँटोनिम्स आणि सिनोनिम्स असतील किंवा निमॉनिक्सच्या माध्यमातून शब्द कसे लक्षात ठेवायचे हे पण पाहणार आहोत. त्याचबरोबर आतापर्यंत MPSC मध्ये कोणत्या घटकावर कसे प्रश्न विचारलेत त्या सगळ्या घटकानुसार आपण सगळ्या प्रश्नांचं यामध्ये सेशन्स घेणार आहोत. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू गाईज.